वादळ झालेलं आहे रात्री 10:30-10च्या दरम्यान. त्यावेळेस ही आमची बाग पूर्णपणे झोपलेली आहे. रात्री 6 वाजता आम्ही जेव्हा गाईच्या धारा काढून गावाकडे चाललो होतो त्यावेळेस आमची बाग व्यवस्थित उभी होती आणि जी काही स्वप्न होती आमची भविष्यातली ती सगळी ह्या बागेवरच होती. आणि आम्ही जेव्हा सकाळी वडील माझे 6 वाजता धार काढण्यासाठी आले गाईच्या, त्यावेळी बघितलं तर पूर्ण बाग भुईसपाट झालेली होती. अक्षरशः म्हणजे जी परिस्थिती आमच्यावर आता उद्भवलेली आहे ही आम्ही आमच्या शब्दात मांडू शकत नाही. तर तुम्ही समोर आलेले जे प्रत्यक्षदर्शी त्यांनी बघितलंच आहे काही नुकसान झालेलं आहे ते. आम्ही सकाळपासून 2-4 व्यापाऱ्यांना फोन करून बोलवून घेतलं. व्यापारीही आले शेतात. त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती बघितली त्यावेळेस त्यांना अक्षरशः पाठ फिरवलेली आहे आमच्याकडे पाठीमागं. त्यांना आम्ही हात जोडून विनंती करत होतो की जेवढा माल चांगला काढता येईल ते तरी काढा. पण त्यांनी असं सांगितलं की बाबा माल सगळा जमिनीत दोस्त झालेला आहे तुमचा, बरेच द्राक्ष क्रॅक झालेले आहेत त्याच्यातले, त्यामुळं आम्हाला ते काय विक्रीसाठी मार्केटिंग करता येणार नाही. त्यामुळं अक्षरशः व्यापाऱ्यांनी तर पाठ फिरवली. पण आमची अपेक्षा अशी आहे की किमान प्रशासनानं तरी आमच्या पाठीशी उभं राहावं अशा भयंकर परिस्थिती सांगण्यासारखी म्हणजे मला आता बोलता येत नाही आहे. पण माझी म्हणजे इलाज नाही आहे मला आता तुम्हाला सांगणं तर भाग आहे माझं दुःख काय आहे ते. माझ्या वडिलांनी नुकसान झालं जवळजवळ 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालं. 2 एकर क्षेत्र आहे आमचं हे बेलगाव शिवारात गट नंबर 127 मध्ये. आणि 5 ते 6 लाख रुपये आमचा औषधाचा आणि खतांचा आणि मजुरांचा खर्च झालेला आहे. आणि जी काय माझ्या वडिलांनी मोठ्या भावानं आम्ही मिळून कष्ट केलेलं आहे ते सगळं धुळीच मिळवलेलं आहे. अक्षरशः मातीमोल झालेलं आहे. एका रात्रीत आमची सगळी स्वप्न जमीन दोस्त केलेली आहेत ह्या निसर्गाने. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे किंवा आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.